नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर चला मग आज आपण बनवूया शेवगा मसाला करी खानदेशी पद्धतीची, अगदी सोप्या पद्धतीची आणि चमचमीत झणझणीत चवीला एकदम अप्रतिम अशी ही रुचकर भाजी आपण बनवत आहोत। तर वेळ न घालवता बघूया। इथे मी 5 शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहे बघा। बाजारातून असं ना मध्ये कट करून देता, म्हणजे पिशवीत ठेवायला सोप्या जातात। शेंगा आपल्याला बघा अशा कापून घ्यायच्या आहे आणि त्यावरच्या शिरा काढून घ्यायच्या आहे। तर आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे आपण कट करू शकतो। इथे मी असे मध्यम असे हे कट करून घेते आणि त्यावरच्या शिरा काढून घ्यायच्या। सगळ्या शेंगा कापून शिरा काढून झाले की स्वच्छ धुवून घ्यायचे। एका पातेल्यात शेंगा टाकायच्या, 2 ते 2.5 ग्लास पाणी, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आणि शेंगा आपल्याला साधारण 70 ते 80% शिजून घ्यायच्या आहे। तर मी इथे कुकटॉपवर ठेवत आहे, तुम्ही गॅसवर पण करू शकतात। तर इथे बघा आपण शेंगा साधारण 8 ते 10 मिनटं उकडून घ्यायच्या आणि गॅस बंद करून घ्यायचा। शेंगा उकडून झाल्या की दुसरीकडे आपल्याला इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि 3 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे। तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्ही खोबऱ्याचा कीस किंवा कांद्याचे काप करून असं तव्यावर पण भाजू शकता। मी इथे डायरेक्ट जाळी ठेवून गॅसवर असं खोबरं आणि कांदे भाजून घेत आहे बघा। खोबरं लगेच भाजून होतं आणि साईडला ठेवायचं। कांदेही छान भाजून घ्यायचे। त्यानंतर एक टोमॅटो तोही भाजून घेऊया थोडासा, म्हणजे छान असा शिजतो आणि त्यावरची साल काढून घ्यायची नंतर। तर इथे सगळं भाजून झालं की थंड करून घ्यायचं। टोमॅटोची साल काढायची, कांद्यावरचे पण साल फोत्रे असे काढून घ्यायची आणि इथे आपण घेतलेलं आहे 10-12 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आलं, कोथिंबीर, खोबरं कापून घेतलं आणि सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकलं। मस्त थोडंसं पाणी टाकायचं आणि हे वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा। मस्त हा मसाला आपला तयार आहे भाजीसाठी। गॅसवर कढई ठेवूया। इथे 4 पळी तेल टाकलं, अर्धा चमचा जिरं टाकलं, पाव चमचा हिंग टाकत आहे आणि मस्त त्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे। तर मी इथे 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे धना पावडर टाकला आणि मस्त वाटण जे केलेलं होतं ते टाकून घेतलं आणि सगळं असं मिक्स करून मस्त हे मसाला आपल्याला परतायचा आहे बघा। छान असा तेल सुटेपर्यंत आपण कंटिन्यू मसाला परतून घ्यायचा आहे। तर इथे मध्यम आचेवरच मी करणार आहे। मस्त मसाला छान शिजतो, मग त्यामुळे ह्या मसाल्यामध्ये तुम्ही दुसरेही मसाले भाजी करू शकता, जसे की डुबुक वडे, पाटोडी, मटकीची उसळ, मठाची डाळ, उडदाची डाळ, अशा पद्धतीची ह्यामध्ये तुम्ही भाजी बनवू शकतात। तर इथे आपला हा मसाला परतून होत आहे। यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यातलं आणि मस्त मसाला अजून परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। मसाला इथे आपला छान परतून झालेला आहे बघा, रंगही सुंदर आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये उकडलेल्या शेंगा आणि ते पाणी टाकायचं आहे। तर इथे आवडीप्रमाणे आपण घट्ट पातळ ही भाजी करू शकतो किंवा सुकी तुम्ही मसाला मध्ये फ्राय करू शकता, म्हणजे शेवगा लाटपाट तयार होईल। तर इथे अशा पद्धतीने आपण भाजी टाकून घेतली, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि बघा ही आपल्याला भाजी चांगली उकळायची आहे। तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर पातळ पण करू शकतात। तर इथे मी मध्यम ठेवलेली आहे, खूप पातळ नाही खूप घट्ट नाही। तर त्यानंतर बघा मस्त आता आमटी आपली ही उकळत आहे, छान असा सुगंध येत आहे। ह्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो, शेवगाच्या शेंगा खूप चांगल्या असतात आपल्याला। तर बघा इथे मी मस्त ही आमटी 12 मिनटं लो फ्लेमवर उकळून घेतलेली आहे, मस्त छान तयार झालेली आहे। बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम सर्व करूया। भाकरी, चपाती, भात सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता, अतिशय रुचकर लागते आणि शेंगा पौष्टिक असतात। तर नक्की अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।